आता पाहुयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, मुलुंडच्या नाहूर गावात पक्षी उद्यान उभारलं जाणार। आज भूमिपूजन सोहळा होतोय। फडणवीस आणि शिंदे व्हीसीद्वारे उद्यानाचं भूमिपूजन करणार आहेत। उद्यानासाठी मुंबई महापालिकेकडून 190 कोटी मंजूर झाले। उद्या भाजपा पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे। उद्या भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिल्लीमध्ये काँग्रेसची आज रामलीला मैदानावर सभा होणार आहे। राहुल गांधींसह प्रियंका गांधी आणि खरगेंची उपस्थिती असेल। मतचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि रामलीलावर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। वीकेंडच्या दिवशी मध्य रेल्वे असेल, हार्बर असेल किंवा पश्चिम रेल्वेवर आज तिन्ही रेल्वेवर मेगा ब्लॉक आहेत। सध्या मी पश्चिम रेल्वेवर आहे आणि आपण जर बघितलं या ठिकाणी आज सकाळी 10 वाजल्यापासून ह्या मेगा ब्लॉकला सुरुवात होणार आहे। पश्चिम रेल्वेवर जर बघितलं बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। बोरिवली स्थानकावरील पलाट क्रमांक 1 आणि ते 4 पूर्णपणे बंद राहणार आहेत। रेल्वे प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात आलंय की काम असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घराबाहेर पडू नका, असं देखील आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधून आहे। बीडच्या माजलगावमध्ये मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला झालाय आणि या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। गाडीवर दगडफेक झाल्याची मंगेश ससाणे यांनी तक्रार केली आहे। रात्री 12:30 वाजता ससाणेंनी फेसबुक लाईव्ह करत ही माहिती दिली। दरम्यान 2 अज्ञातांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याची धारूर पोलिसांनी माहिती दिली आहे। तर आपण पाहतोय ही 2 दृश्य आहेत। गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती मंगेश ससाणे यांनी दिली आणि त्या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे। गाडीच्या काचा फुटल्याचं आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। 2 टू व्हीलर होत्या, बघत असेल मागं एक दगड टाकलाय।